नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत रमा राघवच्या सेटवर आणि निमित्त आहे लग्नाचं. नेमकं कोणाचं लग्न आहे, काय आहे, हे सगळं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. हॅलो, कसे आहात तुम्ही? हॅलो, आम्ही मस्त. तू कशी आहेस? मी सुद्धा मस्त. सध्या लग्नाचं वातावरण सुरू आहे. काय नेमका गोंधळ आहे, गडबड आहे? गडबड गोंधळ तर म्हणजे सगळेच जण रमा राघवच्या घरी, पुरोहितांच्या घरी आल्यात आणि रमाची फॅमिली, फ्रेंड्स, ऑफिसचे सगळेजण लग्नामध्ये सहभागी झाल्यात. त्यामुळे खूपच गडबड गोंधळ आहे की सगळे इतके खुश आहेत, सगळे इतके आनंदी आहेत की सगळ्यांचे परफॉर्मन्सेस आणि सगळ्यांचं बरंच काय काय, संगीतची रिहर्सल, चुडा भरणं, मेहंदी आणि बरंच काय काय आहे. सो वी आर व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. क्या बात आहे. मेहंदीचं आम्हाला डिटेलिंग थोडंसं बघायला आवडेल. प्लीज बघा. इथे बघा रमा आणि राघव आणि पुढे डावीकडे गणपती आहे. खूप सुंदर असं डिटेलिंग केलं आहे. काय सांगशील याच्याबद्दल? एकंदरीत राघवचं प्रेम आहे, रंग चढतोय काय? अरे रंग खूप चढलाय, खूपच चढलाय. मेहंदी पार काळी पडली आता. राघवचं खरंच खूप प्रेम आहे रमावर आणि एकंदरीतच सगळं खूप गुडी आणि पॉझिटिव्ह क्लायमेट आहे आत्ता की सगळेजण एकत्र आल्यात या निमित्ताने आणि त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. काही नेगेटिव्ह नाही आहे ॲज सच. अजून सगळं काही चांगले होप्स आणि गुड नोटवर सगळं सुरू आहे. अनेक अडचणींवर मात करत अखेर तुमचं लग्न होतंच आहे आता. सो तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. आधी झालं होतं तेव्हा खूप पटकन आणि अनअनाउन्स्ड लग्न केलं होतं आम्ही आणि आता आम्ही छान अनाउन्समेंट करून सगळ्यांना बोलवून सगळे विधी करत आम्ही लग्न करतो. त्यामुळे वेगळीच मजा आहे, वेगळीच धमाल आहे. सगळी लोकं भेटतात अशामुळे. आमचे सगळे जे आर्टिस्ट आता ऑफिसमधली लोकं, त्यांच्याशी आता फार भेटणं होत नाही कारण आमचं तेवढं शूटिंग लागत नाही. सो ह्या सगळ्या ट्रॅकमुळे आम्हाला पुन्हा सगळ्यांशी भेटता येतं, सगळ्यांसोबत हसी मजाक करता येते, मजा येते. काल संगीत सोहळा पार पडलाय, डान्सची रिहर्सल काय, एकंदरीत कसं होतं ते वातावरण? मस्त होतं. रात्री मी शूट केलं, पण नाईट शिफ्टमध्ये आम्ही शूट करत होतो. पण अजिबात असं वाटलं नाही की नाईट शिफ्ट सुरू आहे, कारण अख्ख्या क्रूनीच इतकी आम्हाला एनर्जी दिली होती की फार मजा आली. आम्ही रात्री 2 वाजता नाचलो आहे काल. हो. तू काय सांगशील? खरंच खूप मजा आली कारण ट्विस्ट अँड टर्न आहे संगीतमध्ये. तसं सांगायचं झालं तर एक छोटासा एक मिठाचा खडा आहे, पण आता ड्रामा आहे म्हटल्यावर थोडंफार तर मसाला हवाच आणि त्यामुळे एक स्पेशल डान्स आहे. त्यामुळे मला एक वेगळं स्पेशल डान्स बघायला मिळणार आहे आणि ट्विस्ट असणार आहे त्याच्यामुळे. त्यामुळे आमचे जे कोरिओग्राफर साधा आमच्यासाठी, बिकॉज मी पहिल्यांदा असं काहीतरी डान्समध्ये परफॉर्म करणार आहे. डान्स परफॉर्मन्स आहे माझं. त्यामुळे कारण सगळ्यांनाच माहिती आहे मी कधी नाचत नाही किंवा लहानपणापासूनच मला नाचायची एवढी कधी मी नर्वस व्हायचं डान्स म्हटलं तर. त्यामुळे माझ्यासाठी खरंच खूप मोठं आणि आय फील प्राऊड अबाउट माय सेल्फ की मी हे केलं आहे. त्यामुळे तुम्हालाही बघायला तितकीच मजा येईल आणि प्लीज बघा आणि नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आमचा संगीतचा परफॉर्मन्स. म्हणजे इथे रमाने आपल्याला एक हिंट दिली आहे, डान्समध्ये काहीतरी वेगळं असणार आहे, तर तुम्ही संगीत सोहळा मिस करू नका असं मी तुम्हाला सांगेन सगळ्यांनाच. ओके, या व्यतिरिक्त लग्नाचं जे तुमचं गेटअप आहे त्याची तयारी वगैरे, म्हणजे कसं तुमचं ड्रेसिंग वगैरे काय असणार, तुम्हाला काही आयडिया आहे की ते पण तुमच्यासाठी सरप्राईज आहे? आमच्यासाठी खरं सांगायचं तर सरप्राईजच आहे, पण ॲज पर ॲज आमचे थोडेफार ट्रायल्स झालं त्याच्यामध्ये आम्हाला कळलं आहे की आम्ही ट्विनिंग तर करणार आहोत आम्ही. नक्कीच. रमा राघवचे आउटफिट्स ट्विनिंगमध्ये असणार आहेत आणि छान दिसतात. राघव खूप छान दिसतोय त्या आउटफिट्समध्ये. मी कॉम्प्लिमेंट देते राघवला. आमचे आउटफिट्स रॉयल असणार आहेत. अगदीच खूप छान हटके असणार आहेत. हो खरंच अगदी काय म्हणतात, एक ट्रेडिशनल मराठमोळं लग्न असणार आहे. प्लीज मिस करू नका कारण त्या लग्नामध्ये अगदी प्रत्येक विधीबद्दल सांगितलं गेलेलं आहे की हे आपण का करतो, कशासाठी करतो. सो दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आपण प्रत्येक लग्नामध्ये जाऊन आपल्याला अगदी जवळ जाऊन हे सगळं ऐकायला मिळत नाही, पण नक्कीच तुम्ही काय आमचा एक प्रयत्न आहे की आपल्या टी व्हीच्या माध्यमातून सगळ्यांना हे कळावं की आपले विधी काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे. आजकाल कन्यादान वगैरे हे सगळं केलं जात नाही, पण काय आहे ते सगळ्याचं मिनिंग एक सांगितलं गेलेलं आहे. एकंदरीत पारंपरिक लग्न सोहळा आम्हाला पाहायला मिळणार आहे रमा राघवच्या माध्यमातून असं म्हणायला हरकत नाही. हे झालं रिअल लाईफबद्दल, पण रिअल लाईफबद्दल प्रत्येकाच्या लग्नाची काहीतरी फॅन्टसी असते आपली. सो मला तुम्हा दोघांच्या लग्नाची फॅन्टसीबद्दल ऐकून घ्यायला आवडेल, म्हणजे कधी करणार भविष्यात तो भाग, पण मग कपडे असतील किंवा एकंदरीत सजावट वगैरे, काय तुमची फॅन्टसीज आहे ओव्हरऑल? मला खरं सांगायचं तसं लग्न असं काय मी कधी असं
खूप असं लग्न फॅन नव्हते, पण आता हे जे काही झालं त्याच्यावरनं मला एक छान मराठमोळं लग्न करायला आवडेल. असं आत्तापर्यंत माझ्या भाऊ बहिणींच्या लग्नामध्ये मी सहभागी झाले, पण माझं 0 कॉन्ट्रीब्युशन असायचं, कारण मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझं फक्त खायचं काम, नाचायचं काम आणि बघायचं काम. त्यामुळे काय असतं, काय नसतं, काय तामझाम असतं हे मला या लग्नात बघायला मिळतं, काय विधी असतात वगैरे. त्यामुळे खरं सांगायचं तर एक मराठमोळं छान लग्न करायला आवडेल मला, सिम्पल, साधं, सोपं. तुझी काय संकल्पना आहे लग्नांनी? लग्न विधिवत ऑब्व्हियसली, कारण प्रत्येक विधीचं महत्त्व आमच्या सिरियलमध्ये सांगितलं, त्यामुळे विधी का महत्त्वाचे असतात आम्हालाही नॉलेज मिळालं ॲक्च्युली तसं आम्हाला बघायला. कळलं. त्यामुळे विधिवत लग्न करणं, आणि डेस्टिनेशन वेडिंग वगैरे असं काही स्पेशल असं काही? ते बघ बजेट असेल तर. नाही तसं नाही. खरं तर तसं परांजपे आणि पुरोहित फॅमिली खूपच सिम्पल आणि काय म्हणतात सिम्पल लिव्हिंगमध्ये बिलीव्ह करतात. जरी रमा एक 400 करोडची मालकीण असली तरीसुद्धा ती काय म्हणतात परंपरेपेक्षा मोठं नाही आहे ते. डेस्टिनेशन वेडिंग वगैरे पेक्षा रमा आणि राघवने परंपरेला जास्त महत्त्व दिलं आहे असं मला सांगायला खरंच आवडेल. आणि तसंच आहे ते, आम्ही तसंच मेसेज पोचवायचा प्रयत्न करतो आहे की मिनिमम आणि शॉर्ट, स्वीट, सिम्पल आणि तामझाम आहे, त्याच्यामध्येही ग्रँड आहे सगळं. त्यामुळे येस. रिअल लाईफ कॅरेक्टर तुमचे किती तुमच्या या रील कॅरेक्टरला मॅच करतात? किती सिमिलर आहे? तुम्हाला काय सिमिलॅरिटीज वाटतात दोघांनाही? नाही, माझे रमाशी फार सिमिलॅरिटीज नाही आहेत, कारण रमा जितकी शांत आता झाली आहे, काय म्हणतात, जी ती अचानक अशी एक काम झाली आहे, तशी ऐश्वर्या नाही आहे काम. मी खरंच काय ते शी इज नॉट काम. ऐश्वर्या होत्या त्या मॅचिंग. हां, मॅचिंग होत्या की भाई जिद्दी, चाहिए तो चाहिए, बडबड करणारी. किंवा पण आत्ताची जी रमा आहे ती हो येस, हे जे चांगले बदल आहेत रमामधले, पण ऐश्वर्या मला नाही वाटत तशी प्रॅक्टिकली कधी होऊ शकेल. आणि म्हणजे प्रयत्न असतील काम राहण्याचे किंवा शांत राहण्याचे, भडकण्याचे कमी. पण हां, एक आहे की आधीच्या रमामध्ये आणि ऐश्वर्यामध्ये थोडेफार सिमिलॅरिटीज होते की ती खूप भडकायची किंवा पटकन काय खूप सिमिलॅरिटीज इन द सेन्स भडकणं, पेशन्स कमी, काम नसणं, जे आता ह्या 3 गोष्टी आहेत. त्यामुळे ऐश्वर्यामध्येही कदाचित बदल होईल. राघवला जेवढं शास्त्रातलं कळतं, त्याला जेवढं त्यातलं ज्ञान आहे तेवढं मला नाही आहे. ते एक आहे. पण आय थिंक राघव आणि निखिलचे पेशन्स लेवल्स बरेचसे सिमिलर आहेत. म्हणजे खूप समजूतदारपणा आहे आणि संयमीपणा आहे असं म्हणायला हरकत हो. सो जाता प्रेक्षकांना काय सांगाल लग्नाच्या ट्रॅकबद्दल एकंदरीत? आमच्या लग्नाचा ट्रॅकसाठी आम्ही आमच्या प्रोडक्शननी, अख्ख्या क्रूनी, चॅनलनी, सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन आम्ही एक सुंदर लग्न सप्ताह तुमच्या पुढे आणणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळा मसाला असणार आहे, ब्युटी असणार आहे, मजा मस्ती असणार आहे, इमोशन असणार आहे. असा एक पॉवर पॅक्ड लग्न सप्ताह आम्ही घेऊन येतो आहे. सो तो बघायला विसरू नका. रमा राघव रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर. थँक्यू सो मच आणि खूप खूप ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या शूट शेड्यूलसाठी. थँक्यू सो मच.